Now we'll study about the classification of this organism, their classification, their characteristics and examples. So first kingdom, 5 kingdom system of Whitaker. We'll see one by one. या ठिकाणी पहिला किंगडम जो आहे तो मोनेरा. यस, त्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यस, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड किंवा बटर मिल्क, दहीचा एक छोटासा ड्रॉप घ्यायचा ऑन अ क्लीन ग्लास स्लाईडवरती. डायल्यूट इट विथ लिटिल वॉटर, पाण्यामध्ये थोडा डायल्यूट करायचा, तो पाणी टाकायचं त्याच्यात. केअरफुली कीप अ कवर स्लिप आणि ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता ही लॅब ॲक्टिव्हिटी आहे. लॅबमध्ये आपण प्रॅक्टिकलसाठी ती आपण करू शकतो. प्रॅक्टिकल बेस आहे आणि ते आपण मायक्रोस्कोपने ऑब्झर्व करायचं आहे की मोनेरा किंगडममधली जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला कसे दिसतात. बरोबर आहे. एक्झाम्पल म्हणजे मोनेरामध्ये कोण कोण येऊ शकतं. बॅक्टेरिया, आता बॅक्टेरियाचे भरपूर आहेत. क्लॅस्ट्रिडियम आहे, यस, विब्रिओ आहे, कॉलेरी आहे, स्ट्रेप्टोकॉकस आहे, निमोनिया आहे की नाही. असे भरपूर या ठिकाणी आहेत. त्याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी मग तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत बघा डायग्राममध्ये. आता याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत खरं सांगायला गेलं तर मोनेरा किंगडम मोनेरामध्ये हे सगळे युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे काय, त्यांच्या बॉडीमध्ये एकच सेल आहे. देअर बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल. म्हणजे पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय लक्षात ठेवायचं तुम्ही मोनेराचं, किंगडम मोनेराचं, ऑल आर युनिसेल्युलर. युनि मतलब सिंगल, देअर बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल, युनिसेल्युलर. अंडरस्टँड. सेकंड कॅरेक्टर असं आहे, दे आर आयदर ॲटोट्रॉपिक ऑर हेटोट्रॉपिक. म्हणजे हे ऑर्गॅनिझम हे ॲटोट्रॉपिक असतात. आता ॲटोट्रॉपिक तुम्हाला सांगितलं आहे, ॲटो मतलब सेल्फ, म्हणजे काही ऑर्गॅनिझम ज्याच्यातलं अन्न स्वतः बनवतात. ॲटो स्वतःचं मूळ मटेरियल स्वतः बनवतात. त्याच्यात प्लांट्स आहेत. आणि काही जे आहेत ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जगतात. जसं आपण प्लांट्सवर डिपेंड असतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतो, म्हणजे आपण हेटोट्रॉपिक आहेत. म्हणजे याच्यामध्ये ॲटोट्रॉपी पण आहेत आणि हेटोट्रॉपी पण आहेत. त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनिक. म्हणजे यांचा जो सेल असतो तो प्रोकॅरियोटिक असतो. यस, म्हणजे ज्या सेल आहे त्याच्यामध्ये विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस असतं आणि सेल ऑर्गॅनिल नसतात. अशा प्रकारचं ते न्यूक्लियस त्याच्यामध्ये नसतं सेपरेट. म्हणून हा मोनेरा हा किंगडम आहे. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा दिलेले. बॅक्टेरियामध्ये क्लॅस्ट्रिडियम आहे, यस, नंतर स्ट्रेप्टोकॉकस आहे, निमोनिया आहे, देन यू कॅन से साल्मोनेला आहे. सो दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ दिस. सेकंड जो आहे, 3 कॅरेक्टर्स तुम्ही लक्षात ठेवायचे. आता किंगडम प्रोटिस्टा, याची पण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की नाही. तळ्यातला एखादा पॉन्डमधला पाण्याचा ड्रॉप घ्यायचा आहे स्लाईडवरती आणि तो स्लाईडवर ठेवला, कवर स्लिप टाकून तो मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करायचा आहे. त्याला तुम्हाला त्या ठिकाणी जे प्रोटिस्टा आहेत वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स ते अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. अमिबा जो असतो पाण्यातच असतो आहे की नाही, युग्लिना, अमिबा. तर हे अशा प्रकारचे ते ऑर्गॅनिझम्स आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये वॉच करता येतील. याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रोटिस्टाची. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत विथ न्यूक्लियस, म्हणजे युनिसेल्युलर आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. एन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, म्हणजे न्यूक्लियस त्यांच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये आहे की नाही. सुडोपोडिया और सिलिया और फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, म्हणजे यांच्या बॉडीमध्ये, आता तुम्ही अमिबाचं उदाहरण घेतलं तर या अमिबामध्ये या ठिकाणी जे बारीक बारीक असते सुडोपोडिया त्याला म्हणतात. हे कशासाठी असतात, हे त्याचे पाय म्हणून असतात. त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी हे सिलिया किंवा सुडोमोनास त्याला आपण म्हणतो, यस, अमेबामध्ये. तसं युग्लिनामध्ये बघा, युग्लिनामध्ये हा फ्लॅजेला आहे. हा बघा, हा फ्लॅजेला आहे. लोकोमोटिव्ह ऑर्गन, जसं आपले पाय आहे चालण्यासाठी तसे त्यांच्यासाठी हा लोकोमोटिव्ह ऑर्गन आहे. लक्षात. सुडोपोडिया और सिलिया. देन ॲटोट्रॉप्स प्रोसेस क्लोरोप्लास्ट. ॲटोट्रॉप्स आहेत म्हणजे हे जे प्लांट्स आहेत किंवा हे ऑर्गॅनिझम्स जे आहेत, ऑर्गॅनिझम्स ॲटोट्रॉपिक आहेत. क्लोरोप्लास्ट ॲटोट्रॉपिक प्रोसेस आहे की नाही. कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघा ॲटोट्रॉप्समध्ये कोणते आहेत, युग्लिना म्हणजे हे प्लांट आहे, वॉल्वॅक्स आहे की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे. आणि हेटोट्रॉपामध्ये कोणते आहेत, मग ॲनिमल्स आहेत, अमिबा आणि पॅरामोसिया. सो सम आर ॲटोट्रॉपिक अँड सम आर हेटोट्रॉपिक. नंतर तिसरा किंगडम आपण बघूया, फंजाय किंवा फंगी त्याला आपण म्हणतो आहे की नाही. मॉइस्ट ब्रेडवरती किंवा भाकरीवरती ती बुरशी आलेली असते त्याला म्हणतात फंगी. हे पण आपण मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकतो.
तिची डायग्राम दिली आहे बघा. फंगीची डायग्राम. येस, नॉन ग्रीन आहे, युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे. नॉन ग्रीन असतो तो, प्लांट आहे पण हेट्रोट्रॉपिक आहे की नाही. सॅप्रोट्रॉप्स फिडिंग अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिझम, कुजलेल्या भागावरती जगतो. सेल वॉल इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर चिटिन, थ्रेड लाईक बॉडी विथ मेनी न्यूक्लियाय. थ्रेडसारखी बॉडी असते बघा या ठिकाणी. त्याची स्ट्रक्चर बघा फंजायचं किंवा फंगीचं. या ठिकाणी हे स्पोर्स असतात, स्पोरेंजियम त्याला म्हणतात. हे तुटतात त्यावेळेस ते बाहेर पडतात आणि परत तो फंगी ग्रो होतो आहे की नाही. ही जी बॉडी आहे त्याची, हे रूटसारखे जे आहेत त्याला म्हणतात रायझॉइड्स आहे की नाही. हे रायझॉइड्स. येस, हायपी हे जो आहे याला हायपा म्हणतात. ही दांडी जी आहे सबस्ट्रॅटम त्याला सपोर्टसाठी असतात. अशा प्रकारे फंगीचं हे डायग्राम आहे, त्याचे हे कॅरेक्टरिस्टिक. काय कॅरेक्टरिस्टिक आहे? नॉन ग्रीन आहे, युकॅरियोटिक आहे, हेट्रोट्रॉपिक आहे. सॅप्रोट्रॉप्स आहे म्हणजे कुजलेल्या भागावर हा जगतो. सेलवॉल मेडअप ऑफ कॉम्प्लेक्स शुगरने म्हणजे चिटिनने बनले. सेलवॉल हा चिटिनने बनलेला असतो. चिटिन म्हणजे काय? कॉम्प्लेक्स शुगर. म्हणजे थ्रेड लाईक बॉडी आहे. म्हणजे कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत फंजायमध्ये किंवा फंगीमध्ये? बेकर्स ईस्ट, बेकरीमध्ये बेकरी बनवण्यासाठी जे ईस्ट टाकतात त्याला बेकर्स ईस्ट म्हणतात. ॲस्पिरिजिलस हे फंगस आहे, कॉर्न वगैरे त्यांच्यावर असतं. हे पेनिसिलियम आहे किंवा मशरूम तुम्ही पाहिलं भूछत्र, हे पण एक फंगायचं एक्झाम्पल आहे. सो दीज आर द 3 kingdoms we have studied, that is Monera, Protista and fungi. Next time we'll see about the microorganisms, classification of microorganisms कसं होतं ते आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत. सो यू कॅन राईट द कॅरेक्टरिस्टिक. आता 3 कॅरेक्टरिस्टिक दिले आहे ते तुम्हाला फक्त तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. सुरुवातीला त्या ठिकाणी क्लासिफिकेशन लिहायचं आहे. हे तुम्हाला मी क्लासिफिकेशन दिलेलं आहे बघा. हे क्लासिफिकेशन नोटबुकमध्ये लिहायचं आहे. येस, त्याच्यानंतर हे जे आहे प्रोटिस्टा, मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगी यांचे 3 कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी तुम्ही लिहायची आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे. डायग्राम काढा, अमिबाची डायग्राम आहे की नाही, फंगीची डायग्राम काढा, पॅरामोसिनची डायग्राम असेल, म्हणजे जेवढं तुम्हाला शक्य होईल युग्लिना वगैरेंच्या डायग्रामसुद्धा तुम्ही नोटमध्ये काढायचे. ठीक आहे, सगळ्यांनी या ठिकाणी सायन्ससाठी सेपरेट नोटबुक बनवा. 100 पेजेस नोटबुक ही होमवर्कसाठी बनवायची आहे आणि 200 पेजेस नोटबुक ही रेग्युलर क्लासवर्कसाठी बनवायची आहे किंवा एक्झरसाईजसाठी बनवायची आहे. अशा प्रकारे काही अडचण असेल तर विद्यार्थ्यांनी लगेच मला मेसेज करा माझ्या पर्सनल याच्यावरती आणि डाऊट क्लिअर करा. परंतु आता हा रेग्युलर व्हिडिओ बघायचा.